नमस्कार. सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी झटपट होणारी भाजीमध्ये तोंडली कमी साहित्यात होते आणि खूप चवीला भारी लागते. तर इथं आदल्या दिवशी मी तोंडली स्वच्छ धुवून पुसून त्याला कापून फ्रीजमध्ये ठेवली होती आणि सकाळी करताना अशी झटपट होऊन जाते. तर कढईत इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरं, हिंग घालणार आहे. त्यानंतर थोडा लसूण ठेचून घेतलेला आहे, ते तेलात घालते आता मी. लसूण असा परतून थोडंसं लसणाचं कच्चं पण गेल्यावर एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊया. ही लसूण, जिरं आणि ह्याच्यातली ही भाजी कमी साहित्यातली ही चवीला खूप भारी होते आणि झटपट होऊन जाते सकाळच्या वेळेला. तर इथं कांदा लालसर झाल्यानंतर हिरवी मिरची घालून घेऊया. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि हळद घालून हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. आता इथं चिरलेली आपली तोंडली रात्री चिरल्यामुळं सकाळी पटकन होऊन जाते, घाई गडबड होत नाही. तर उशीर झाला जरी उठायला तरी नवरा आणि मुलं बिना डब्याची जाणार नाही. तर असं सर्व मिश्रण एकजीव करून मिडियम आचेवर ह्याला झाकण झाकून शिजायला ठेवूया. पण त्यामध्ये एकदा दोनदा अशी भाजी वर खाली करून पहा, त्याने करून खाली लागणार नाही. तर एक 10 मिनटानंतर आपली भाजी ही तयार झाली. वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि डबा भरायला घेऊया. तर इथे मी दलियाही केलेला आहे आणि सर्वप्रथम देवाचं ताट बनवलेलं आहे डब्यासाठी. तर ही झटपट होणाऱ्या भाज्या सकाळच्या वेळेच्या, तर नक्की माझी ही रेसिपी ट्राय करून पहा. आईची चव.